प्रबलकरला आपण विनंती करू मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण यावं. विराज प्रबलकर आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी बरोबर टीमचे आमचे विराजला आपण विनंती करू. यशवंतजी शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. वारद टीम अतिक लबडे आणि दुसरा खेळाडू आपण बघतोय नरेंद्र. अतिक आणि नरेंद्र या दोन्ही खेळाडूंना विनंती आणि यशवंतजी शिंदे साहेबांना सुद्धा विनंती की आपण मुख्य मंचावरती यावं. अतिक लबडे आणि नरेंद्र या दोन्ही खेळाडूंना विनंती की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी यशवंतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालं आहे. आम्ही यशवंतजी शिंदे साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यावं. नरेंद्र आणि अतिक लबडे या ठिकाणी आमचे दीपकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जाईल. संदीप बोराडे रिमोट बंद करा तुम्ही. त्या ठिकाणी जसे तुम्ही आलेत ना तशी ती स्कूटी वाजायला लागले. या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. दीपकदादा बोराडे यांच्या पवित्र शुभ हस्ते दीपकदादा पाटील जे मुख्य घटक आहेत त्या स्पर्धेचे. आणि आता मात्र मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकणार ते संदीप बोराडे सरांचा. समीरजी दलवी आणि शेखरजी शिंदे हे जे आपण बघतो कांडोली टीमचे कार्यार्थ पुरस्कर्ते आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती या. समीरजी दलवी आणि संतोषजी शेखरजी शिंदे दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. ओव्हर टू संदीप सर. मॅन ऑफ द मॅच द्यायची राहिली. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरलंय. बरोबर टीमचा नाव काय विराज प्रबलकर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरलाय. पहिल्या सामन्यामध्ये त्याने कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दिली. अगदी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देण्याचं काम सुभाष प्रबलकर साहेबांना आपण विनंती करतोय आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. अगदी बातचीत करू आता आपण वरच्या टीमचे आमचे विराज प्रबलकर यांच्याशी. त्या ठिकाणी स्पोर्ट्स गॉगल आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि त्याच्यानंतर आपण बघतोय प्रिन्स आणि प्रियांक यांच्या नावाने मैत्री चषक भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा. आज या स्पर्धेची सांगता होणार आहे. शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा, शेवटची रात्र. आपण बघतोय दीपकदादा पाटील यांनी आणलेला हे प्लॅटफॉर्म दुसरं गतवर्षीप्रमाणे प्लॅटफॉर्म. आणि या ठिकाणी आपण बघतोय चर्चा करू. बरोबर टीमचा कर्णधार आपल्या समवेत आहे ज्यानं कमालीचे एफर्ट्स मैदानावरती दिले. शेवटचा जो राजनं प्रयत्न केला होता. पण विराज या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि खेळायला पण आम्हाला मजा आली. पहिला राऊंड मी जिंकलो, अजून आनंद झाला आम्हाला. मॅन ऑफ द मॅच भेटली, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. बेस्ट ऑफ लक. वरच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्याकडून. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. एका बाजूला कांड्रोली आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करेल चौक. पण मायक्रोफोनवरती येतील संदीप बोर्डे सर. थोडा डीजे मास्टर आपण साऊंड थोडा वाढवा, जास्त नकोय. इफेक्ट चांगला आहे. येस, थँक्यू.
रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजती मुखी तुझे नाम येते हात चरणांशी झुलती भक्ती तुझी करण्यात देवा आज सर्वांग स्फूर्ती श्री गणेशाच्या चरणी सर्वोत्तम नतमस्तक होतो. हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ राजे शिव छत्रपती राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा. तमाम क्रीडा रसिकांची मान्यवरांची आयोजकांची खेळाडूंची रजामंदी समजून आजच्या या समालोचनाची मी संदीप बोराडे सुरुवात करतोय. अर्थातच भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मैत्री चषक 2026 स्पर्धेची शेवटची रजनी आपल्याला जरूर पाहायला मिळते. दिग्गज समालोचकांची वर्णी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यात आपण पाहतोय हॅरी पिंगले जे या स्पर्धेला लीड करताय. त्याच्यानंतर आता काही क्षणातच तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल मयूरजी कांबळे. आदरणीय कुमारजी बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याच समेत आपण पाहतोय मी स्वतः जोडला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय स्कोररची अत्यंत लेखनी आणि टिप्पणी ज्याला म्हटली जाते चौक परिसरातील एक नामवंत स्कोरर रोहित पवार आमच्या समेत सातत्यपूर्ण आता जोडले जात आहेत या सीझनसाठी. आणि एकीकडे पाहायला गेलं तर आमचं पंच पॅनल अविनाश पालांडेंचं हे पंच पॅनल आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. गुरुनाथ पालांडे यांच्याकडून चालू असलेल्या मॅच मध्ये दोनही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छांचा स्वीकार. आदरणीय रोहिदाजी टोंबरे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्षमय स्वागत. खरं म्हणायला गेलं तर दीपक दादा पाटील ज्यांनी मात्र या पर्वाची एक सुंदर सुरुवात केलेली आहे. आणि या सुरुवातीला आपण पाहतोय की थोडा इतिहास जागृत करेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण मॅच एकीकडे चालू आहे. आपण पाहतोय एकीकडे स्टार 11 चौक आणि त्याच्या विरोधात जय गावदेवी क्रिकेट संघ कांड्रोली. अगदी दोनही टीम तितक्याच अंतरावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आदरणीय कुमारजी बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपले संघर्षमय स्वागत आहे. स्पर्धा मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची आहे. जर पाहायला गेलं तर अगदी या स्पर्धेदरम्यान कलोतीचं मैदान आमच्यासाठी नाविन्य जरूर होतं परंतु या सीझनसाठी ते जुन्यात मध्ये आता रूपांतरित झालं. चर्चा फार करणार आहोत रोहित आपण परंतु गोलंदाजाकडे जाऊयात. चांगला बॉल वॉटर स्पेल अगदी दिशा आणि योग्य मार्ग जर तुम्हाला असेल ना तर तुम्ही क्रिकेटच्या मैदानात नाहीये तर व्यावहारिक जीवनात सुद्धा सक्सेस जरूर होऊ शकता. दरम्यान या ठिकाणी गोलंदाजीचा कस जरूर लागला गेला. पहिल्याच बॉलवरती काही दैदिप्यमान विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळाली. धोका तंत्र मी तर म्हणेल रुपीच आपल्याला मैदानात पाहत होतो. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेला ना ते म्हणतात दुकान खुली नाही कर्फ्यू लग गया. पहिला झटका रुपीच्या स्वरूपात लागला गेला यावेळी बॅटिंग करणाऱ्या टीमला. जय गावदेवी कांड्रोली आपल्याला जरूर पाहायला मिळते परंतु या गोलंदाजाचा एक वर चष्मा सातत्यपूर्ण मैदानात पाहायला मिळालाय. डेर आहे दुरुस्त परंतु 4 बॉल नंतर सिंगल मात्र धावफलकावरती जरूर पाहायला मिळाली आहे. चौक 11 स्टार 11 चौक टीम सध्या मात्र मी म्हणेल संकटात जरूर आहे परंतु या संकटातून सावरण्याची जिद्द तुम्हाला मनात ठेवावी लागेल. आमच्या समालोचक मित्रांनी आज एक चांगलं स्टेटस ठेवलाय. सांगू शकतो ते स्टेटस. सन्मान दिला या बॉलवरती अगदी बॅटरने. कारण गोलंदाजीची एक तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळाली. असं म्हटलं जातं जिद्दीने पेटा मेहनत करा आणि त्याच्यावरती यश तुमचं नक्कीच स्वागत करत असतं. इथे या ठिकाणी जिद्दीला पेटायचं आहे ते स्टार 11 चौक टीमला. कारण एकीकडे अगदी संघर्षाची झालर ह्या मैदानात ज्याने लावली आहे तो गोलंदाज आपण पाहतोय करण ज्याने खरोखर अगदी नावारूपाला कर्णाची जशी भूमिका होती ती भूमिका मात्र मैदानात त्याने सिद्ध केली आहे. कारण महाभारताचा इतिहास बरंच काही सांगून जातं. 5 पांडव नाही तर 6 पांडव म्हणून आपण गणले गेले आणि या करण नावावरून तो इतिहास जरूर जागृत झाला. भले कर्णाला माहित होतं की मी चुकीच्या दिशेने आहे परंतु त्याने मित्राची साथ कधी सोडली नाही. क्या बात आहे. आमचं जे पॅनल आहे अर्थातच अविनाश पालांडेंचं जे पॅनल यांच्यासाठी मच्छिंद्रदादा पाटील माझगाववरून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक अंपायर पॅनलला या ठिकाणी लागू झालेला आहे. मनस्वी मच्छिंद्र पाटील साहेबांचं स्वागत. रोहित पवार चर्चा तर आपण करूच या कारण स्पर्धा मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची आहे. या चर्चेदरम्यान दीपकदादा पाटील यांच्या समोर संपूर्ण रात्र आपण या स्पर्धेसाठी जोडलं गेलं. अनेक स्पर्धा घडतात परंतु घडवण्याची जिद्द ताकद जी मात्र मनात असावी लागते ती दीपकदादा पाटील यांच्याकडे आहे.
आणि इथे त्यांनी मात्र अगदी प्लॅटफॉर्म तयार केलाय. पहिल्या षटकाचा खेळ ते संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत एका विकेटच्या नुकसानी 2 आकड्यावरती. एकीकडे तुम्ही पाहायला गेलं ना ती संपूर्ण ही टेकडी कलोते गावची टेकडी फिरून या म्हणजे तुम्हाला समजेल की आज मैदानावरती थोड्याफार प्रमाणात गर्दी कमी काय. त्याचं कारण फार मोठं आहे. एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर कलोतेच्या या मैदानावरती चालू असलेल्या मॅच, तसाच तुम्ही कर्जत डायव्हर्जन वरती गेलात तर तिथे तुम्हाला चांगला फटका घेण्याचा प्रयत्न परंतु इथे मिस केलाय. मानकिवलीची मॅच पाहायला मिळाली. राजेंद्रजी दाबडे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आणि तदनंतर जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी पळसदरीच्या मैदानावरती तितकेच स्वामी समर्थांचा आशीर्वाद तिथे सुद्धा मॅच. आणि इकडे पाहायला गेलं तर अगदी चौक परिसरामध्ये तालुका अध्यक्ष ट्रॉफी पाहायला मिळते बोरगावच्या मैदानावरती आणि ही कलोतेची ट्रॉफी. म्हणजे एक संधी तुम्हाला क्रिएट होऊ शकते मैदानावरती की या टेकडीवरती जाऊन आस्वाद घ्या. 4ही स्पर्धांचा तुम्हाला आनंद घेता येईल. सन्मान्य मच्छिंद्रजी पाटील यांचं आगमन झालं. युवा उद्योजक, त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या मासगावचे आणि नुकताच आगमन झालंय कुमारजी बोराडे यांचं, त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती जरूर पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती सांघिक खोड्यातलं दुसरं स्पेल हाताळतोय नितीन कडाव. करणने चांगलं कार्य जरूर केलंय परंतु गॅप शोधले या बळे बॅटरने. डीप विकेटला बॉल ट्रॅव्हल केलाय. सीमा रेखा पार येतोय दणदणीत हा चौकार. प्रेझेंट ऑफ माइंडची दाद देईल डीजे मास्टर. तुमच्या वक्तव्य जरूर करत होतं टेकडेचं परंतु हेच आपलं निसर्गाचं सानिध्यात जिथं आपली वाढ होते ना हे फार महत्वाचं आहे. मुंबईसारखा परिसर असेल, पुणेसारखा परिसर असेल जिथे मात्र ही ताकद या ग्रामीण क्रिकेटची पाहायला मिळत नाहीये. हे आपलं वैशिष्ट्य, हे वैभव आज या मैदानावरती आपण पाहतोय. चांगला फटका, बाहुबली स्ट्रोक, बॉल आउट ऑफ द पार्क. इट इज बिग सिक्सर. ठोक डीज जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानात पाहायला मिळतीये फिरोज शेख याची. कारण एकीकडे पाहायला गेलं तर अगदी रुपेश बाद झाल्याच्या नंतर स्टार 11 चौक टीमला एखाद्या तरी अशा बॅटरची गरज होती आणि ती गरज मात्र पूर्ण करताना दिसून येतोय तो फिरोज. अगदी 2 बॉलचा समोर सामना जरूर केला, डॉट घेतले होते ते मात्र गोलंदाज नितीनने, परंतु त्याच्यानंतर मात्र 2 मोठे प्रहार फिरोजच्या बॅटमधून. आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल आउट ऑफ दी पार्ट, स्क्रीनला टच. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्ह केलाय पंचांच्या डोक्यावरून. सीमारेखा पार येतोय आणखी एक दणदणीत फिरोज ब्रायंट सिक्सर. वरती लागल्या गेल्यात. समीकरण फार वेगळं आहे कारण रोहित आपण पाहतो ना की जरूर समालोचकाचा आरसा आमचा स्कोरर जरूर आहे परंतु क्रिकेटमध्ये मैदानात तुम्ही काय करताय या प्रश्नाचं उत्तर जरूर देऊयात. बॉल आउट ऑफ दी पार्क, इट इज सिक्सर. ज्या वेळी मैदानात तुम्ही डीजे थोडं थांबवेल, ज्या वेळी मैदानात तुम्ही उतरताना त्यावेळी तुमच्या डोक्यात एक कॅल्क्युलेट गेम येणं गरजेचं आहे. जिथे मात्र तुम्ही पहिल्या इनिंगला सुरुवात करता त्यावेळी तुमचं उत्तर जरूर असतं. ज्यावेळी आपण बाईट घेतो, एखादा टॉस उडवला जातो त्यावेळी की समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोकाल, हा सगळ्यात मोठा कॅल्क्युलेट गेम मैदानात तुम्ही जर आणला तर मात्र यशाची शिखरे सातत्यपूर्ण तुमच्याकडे वाट पाहत असतात. आणि या क्षणी जर तुम्ही पाहायला गेलं तर इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती. तो आला, थांबला आणि त्याच्यानंतर मात्र मैदान गाजवलंय ते फिरोजा बॅटरने. चांगली मोठे फटके त्याच्या बॅटमधून सध्या मैदानात पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 3 सिक्सर आले. षटकार हॅट्रिक या स्पर्धेमधली कितवी आहे अजूनपर्यंत आमच्यापर्यंत माहिती जरूर येईल आणि षटकार हॅट्रिक या मॅच मध्ये कंप्लीट केली आहे. थोड्याच वेळात सन्मान्य आदितजी पाटील युवा कार्यकर्ते बोकरपाडा यांचं आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. अर्थातच आमचे माझगावचे मच्छिंद्रदादा पाटील यांच्या माध्यमातून अंपायर पॅनल तिघांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अगदी एक चांगली पर्वणी आहे कारण मोनिकाताई कांबळे मॅडमचं देखील या व्यासपीठावरती थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. आज कदाचित
सर्वांना ठाऊक आहे की दीपकदादा पाटील यांचं हे आयोजन आहे आणि प्रीतमदादा म्हात्रे यांची मैत्री आणि आज या व्यासपीठावरती प्रीतमदादा म्हात्रे यांचं देखील आगमन तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्यांचं आपण स्वागत करू. आदरणीय कुमारदादा बोराडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक लागलं गेलंय. आपण पाहतोय फिरोजने जी वन साइडेड बॅटिंग षटकार हॅट्रिक टोकले या मॅच मध्ये, त्याच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हे कॅश प्राइज 12व्या प्रतिनिधीकडे आम्ही जमा करतोय. आपण ते कलेक्ट करा, कारण आणखी एक चांगला स्ट्रोक जबरदस्त. परंतु इथे काय कॉन्फिडन्स होता या फिल्डरला, ज्याने दोघांच्या मध्ये येऊन झेल टिपलाय. माननीय मनोहरजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. उद्योजक उत्कृष्ट खेळाडू आहेत मनोहर पाटील, आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सूरज पवार साठी आदरणीय संदेशदा कडाव यांच्याकडून मात्र पारितोषिक, संतोषदा कडाव यांच्याकडून पारितोषिक जरूर लागलं गेलाय. अगदी विकेट हॅट्रिक नोंदवली तर 500 रुपयांचे कॅश प्राइज. आणि मनोज जाधव यांच्याकडून फिरोजने जर षटकार हॅट्रिक नोंदवली तर 500 नोंदवली का 500चा कॅश प्राइज त्याच्यासाठी आलाय. 1000 रुपयांचं कॅश प्राइज जर जमा झालंय ते मात्र आम्ही 12व्या प्रतिनिधीकडे सपोर्ट केलाय. आपण नंतर कलेक्ट केला. सेकंड मॅच सध्या आपण पाहतोय आजच्या रजनीमधली. एक जबरदस्त आवाज मयूर कांबळेंचा सुद्धा पाहायला मिळतोय. परंतु इथे सूरज नावाचा हा गोलंदाज आहे. चांगला फटका, यावेळी मात्र पॉइंट शोधलाय, गॅप शोधतोय का, परंतु बॉल आउट ऑफ दी पार्क. इथे येतोय खणखणीत दणदणीत लॉंग ऑफ रिजनचा चौकार. अंतिम रात्र आहे आणि याचसाठी केला होता अट्टास की शेवटची रात्र गोड व्हावी. आणि दीपकदादा पाटील यांचं हे आयोजन आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघतो ना संदीपजी बोराडे की खेळाडूंसाठी भरपूर पारितोषिक असतात, परंतु या स्पर्धेमध्ये आपण बघतोय प्रेक्षकांसाठी पारितोषिकांची लयलूट आजच्या रात्रीमध्ये होणार आहे. जे लकी ड्रॉच्या स्वरूपात जो भाग्यवान प्रेक्षक ठरेल त्याला आज इलेक्ट्रिक स्कूटी देण्यात येईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. 29 धावा फलकावरती आज प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला बघायला मिळेल, कारण मोठमोठे संघ आजच्या पोलमध्ये बघायला मिळतील. आणि प्रेक्षकांची गर्दी आणि सगळ्या प्रेक्षकांना आपण संदीप सर आवाहन करूया की फक्त 100 रुपयाची कुपन आहे आणि ती तुम्ही काढा. आणि आजच्या रात्रीमध्ये नक्कीच जर तुमचं नशीब बलवण असेल तर तुम्हाला लगेच बाईक, मात्र इलेक्ट्रिक जी स्कूटी आपल्या समोर आहे ती तुम्हाला मिळू शकते. काही टेन्शन घेऊ नका. सध्या तिचा दावेदार आलेला आहे, हे ते मयूर कांबळे, मी तुम्हाला सपोर्ट करतो. कारण तसं म्हणायला गेलं ना तर का खरोखर आहे, माझ्यासारखा नशीबवान या सीझन मध्ये कोणी नाहीये. माझ्या 16 वर्षांची मेहनत या बाईकने सिद्ध केली आणि खरोखर पेन विभागात अगदी ती बाईक माझ्या नशिबाला आली, प्रेक्षक वर्गातून आली, हे मात्र महत्वाचं आहे. कारण तिथे जवळजवळ पाहायला गेलं तर हजारो प्रेक्षकांनी कुपन पाडले होते असेच, आणि तिथे ती माझ्या नशिबाला लागली. परंतु एक वैशिष्ट्य जरूर सांगेल तुम्हाला की अगदी हे मैदान जे मला मिळालं, या मैदानामुळे ती बाईक मला तिथे मिळाली, हे मात्र नक्कीच करेल. कलोतेकरांचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. कारण तन्मय पाटील आणि पारस दरेकर यांचा जो कॉन्टॅक्ट मात्र अगदी रुपेश पाटील यांच्या समवेत झाला आणि कुठेतरी आमची वर्णी समालोचकांची तिथे लागली आणि शेवटच्या क्षणाला पाडलेली पावती तिथे मात्र नंबर लागला, हे फार महत्वाचं आहे. चांगला फटका यावेळी फिरोज, सध्या ऑन फाईट, जबरदस्त तगडी फायटिंग चालू आहे मैदानात. फिरोज नावाचं वादळ हे मैदानावरती चालू आहे, हे फार महत्वाचं आहे. अगदी जय गावदेवी कांडोली टीमचा या स्पर्धेमध्ये महादू शाहीर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. दुसऱ्या रात्रीमध्ये मला असं वाटतं त्यांच्या क्लिप भरपूर हॅरीने व्हायरल केल्या. ते महादू शाहीर खास करून आज ते मंचावरती दाखल झालाय. खालापूरचा एक गोड आवाज शायरी जी आपण आतापर्यंत पाहतो, मी चर्चा जरूर कराय. आणि डीजे मास्टर मगाशी जे गाणे तुम्ही प्ले केला ना, ते गाणं नंतर शायरांसाठी तुम्ही जरूर प्ले करा. खरोखर मी त्याच्यासाठी फार वक्तव्य करेल. दरम्यान शाहीर या ठिकाणी उपस्थित झालेत, फार व्हायरल झाल्या हॅरी पिंगलेंनी, खरोखर कौतुक करावं लागेल. चांगला बॉल यावेळी राईट अँड ब्लॉकल, गोलंदाजाची तेज रफ्तार पाहायला मिळाली. परंतु इथे एकीकडे पाहायला गेलं तर वन साइडेड बॅटिंग, वन आर्मी बॅटिंग ज्याला म्हटली जाते, ती इथे फिरोजच्या बॅटमधून सातत्यपूर्ण पाहायला मिळतीये. कारण फिरोजच्या बॅटिंगचा विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत 5 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेले आहेत, एक सिंगल पाहायला मिळाली आहे.
आणि एकीकडे ती 5 मोठ्या फटक्यांमध्ये 4 सिक्सर आणि एका चौकाराची भरती जरूर आहे. संघाला तारणहार म्हणून सध्या मैदानात तो पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 आकड्यावरती. चालू असलेले मॅच जे गावदेवी कांडोरी आणि त्याच्या विरोधात स्टार 11 चौक टीम. दीपक शेठ पाटलांनी मार्केट केला या टाइट. यस, थँक्यू डीजे बंटी पवार आणि बाळा गायकवाड यांच्याकडून जे गावदेवी टीम कांड्रोली यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. मनस्वी या शुभेच्छांचा स्वीकार करा. दरम्यान शाहीर या ठिकाणी उपस्थित झालेत. काही क्षणातच मला वाटतं शाहीर उपस्थित झाले आणि खरं म्हणायला गेलं तर अगदी त्यांचा मी कार्यक्रम पाहिलेला आहे आता. अगदी नितीनदादा सावंत यांच्या दही अंडीला जो कार्यक्रम झाला तो अप्रतिम होता. ही मला आजही आठवते. संतोष पाटील यांनी आयोजित केलेली ती दही अंडी होती. सगळं होईल आज तुमच्यासाठी. आज काही खरं नाही माझंच. धावसंख्या तिथेच ते सांगून दिलेली आहे 36 आकड्यावरती. जेव्हा 3 षटकांचा खेळ संपला मी म्हटलंय की मैदानात तुम्हाला कॅल्क्युलेट गेम फार गरजेचा आहे. आकडेवारी चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. सिंगल जरूर आली. अगदी आज शाहिरांचा दमदमणारा तो आवाज बरंच काही सांगून जाईल या स्पर्धेसाठी. हॅरी पिंगलेचं काल नादच नव्हता आणि त्यातही मी तर म्हणेल संतोष दादा चौधरींवरती केलेली काव्य फार सुंदर होतं. अनबिलिव्हेबल. इथे चांगला फटका आपण पाहतोय. सिंगल. शाहीर सुद्धा लेफ्ट हँडेड आहेत. कधी डाव्यात जातील माहित नाही. आज या मंचावरती ज्या दिग्गज व्यक्तिमत्वाची पर्वणी पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचा समाचार आज मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दीपकदादा पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम आणि याच प्रेमाखातीर मैत्री चषक 2026 ची हजेरी त्यांची जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंगल सिंगल सिंगल. अगदी 3 बॉलवरती 39 धावांचं टार्गेट आता सेट केलंय. परंतु येणाऱ्या 3 बॉल मध्ये या धावा रोखल्या जाणार की अजून वाढल्या जाणार. यस, आउटसाइड द एक्स्ट्रा ऑफिशियल डिसिजन दंडित केलाय गोलंदाजाला. दिशाहीन गोलंदाजी. 40 धावा धावफलकावरती आहेत. थोड्याच वेळात मोनिकाताई कांबळे मॅडमचं या ठिकाणी आगमन होतं या स्पर्धेमध्ये. आपण त्यांचं या स्पर्धेमध्ये मैत्री चषकामध्ये मनापासून स्वागत करू. दरवर्षी सामना 2 मिनिटं जरा थांबवा. याच्या वेळेस दीपकदादांची स्पर्धा असते. मोनिकाताईंचं आगमन तुम्हाला बघायला मिळत असतं आणि आज या व्यासपीठावरती या अंतिम रात्रीमध्ये आदरणीय मोनिकाताई कांबळे मॅडमचं हार्दिक स्वागत आम्ही इथे करतोय. आणि सन्माननीय आदित्यजी पाटील युवा कार्यकर्ते बुकोरपाडा यांचं देखील मनापासून आपण स्वागत करू आणि त्यांचं पाहुण्यांचं स्वागत या अंतिम रात्रीमध्ये या व्यासपीठावरती होत आहे. सन्मान्य आदित्यजी पाटील, मोनिकाताई कांबळे सगळ्यांचं मनापासून आपण स्वागत करू. पाहुण्यांचं आगमन या व्यासपीठावरती होत आहे. मैत्री चषकामध्ये आपण त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करू. दरवर्षीप्रमाणे ज्या ज्या वेळेस आदरणीय दीपकदादा पाटील यांची स्पर्धा असते त्या त्यावेळेस मोनिकाताई कांबळे मॅडमचं आगमन आपण या व्यासपीठावरती बघत असतो. आज देखील या स्पर्धेमध्ये या आयोजनामध्ये त्यांचं आगमन केलं जात आहे. नक्कीच आपण सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करू. मोनिकाताई कांबळे मॅडमचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत या मैत्री चषकामध्ये करतोय आणि त्यांच्या बरोबरीने आदित्यजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत युवा कार्यकर्ते. त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. मी आदरणीय दीपकदादा पाटील यांना विनंती करतो की आपण पाहुण्यांना घेऊन व्यासपीठावरती यावं. मॅच चालू ठेवा. सन्माननीय विजयजी सावंत साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं देखील मनापासून आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. इथे स्ट्रोक चांगला होता. दरम्यान मॅच एकीकडे ऑन आपल्याला पाहायला मिळते.
आदरणीय मोनिकाताई कांबळे यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे मान्यवर या ठिकाणी आहेत. मी म्हटलं ना की आज या स्पर्धेमध्ये फार मोठं व्यक्तिमत्व दाखल होणार आहे. अगदीच पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांची वर्णी या मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. सन्माननीय रतीश जाधव साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. एक मिनिट मयूर, विजयजी तुम्हाला थोडं सावंत थांबेल. यांचं काय देखील प्रॉब्लेम आहे मनापासून आपण स्वागत करू. मयूर मयूर पटेल साहेब इथे उपस्थित आहेत. त्यानंतर त्यांच्या समवेत बरेचसे पाहुणे इथे उपस्थित झाले. त्या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून आपण स्वागत करू मैत्री चषकामध्ये. ताईंच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये जो आजच्या रात्रीमध्ये भाग्यवान प्रेक्षक असेल त्याला इलेक्ट्रिक स्कूटी ही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे स्मार्टफोन आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे सगळ्या महिलांसाठी वॉशिंग मशीन. म्हणजे दीपकदादा पाटील यांची एक वेगळी संकल्पना आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण करत असतो, खेळाडूंसाठी बरीचशी पारितोषिक असतात, परंतु या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने प्रेक्षकांची काळजी घेण्यात आली आहे. आणि म्हणूनच की काय संपूर्ण कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये एकच नावाची चर्चा, अर्थातच दीपकदादा पाटील. बघा तिकडे लक्ष देऊ नका, मॅच चालू ठेवा. सन्माननीय आदित्यजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. विजयजी सावंत साहेबांचं इथे आगमन झालंय. जय गावदेवी कांडोली टीम फिल्डिंग सेट करा. आपण लास्ट मिनिट आपणासाठी, कारण इथे वेळ तुमच्यासाठी थांबणार नाहीये. आयोजक डिसिजन वरती पोहोचतील. चला मी प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण मैदानामध्ये येऊ नका, कारण एक चांगलं आयोजन आहे. मागच्या तिन्ही रात्रीमध्ये आपण चांगले सामने बघितलेत. चला प्लेयर्स लोक तुम्ही बाहेर जाऊ नका. प्लेयर्स जे खेळाडू आहेत तुम्ही बाहेर जाऊ नका. चला सामना सुरू ठेवा. मॅच चालू करा. येस, डेड बॉल आहे. डेड बॉल आहे. पंचांची वाद घालू नका. जो का निर्णय तो अंतिम असेल याची नोंद आपण घ्या. आणि प्लीज मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की तुम्ही या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात. तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. तुम्ही या स्पर्धेचे मुख्य घटक आहात. सो कोणतंही गैरवर्तणूक प्रकरण तुम्ही प्लीज करू नका. तुम्ही सामने बघायला आलेत, सपोर्ट्स करा, परंतु मैदानाच्या बाहेरून करा, ही नम्रतेची विनंती आहे. धावफलक पोहोचले 40 धावा. आउट टू संदीप सर. विनंती, पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला तीनही बॉल फेकायचे. जय भवानी, जय गावदेवी कांडोली टीम, अन्यथा आयोजकांच्या वतीने इथे पॅनलाइज व्हाल. हा लास्ट डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. अरे दादांनो, खरं म्हणायला गेलं ना तर अगदी नवरा मरो नवरी मरो, आपल्याला जेवण मिळाल्याशी मतलब एक जाणायचं होतं, परंतु इथे एक गेला का सगळेच त्याच्या मागोमाग. सुरुवात आहे आपली. परंतु तुम्हाला सांगतो, दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय ते म्हणतात ना, आपल्यात खरं म्हणायला गेलं ना तर हेच युद्ध चालतं.
एखादा यश गाठत असेल ना का त्याला मागे खेचायचं कसं नाही, जो आणि जर सामना जो सर सामना थांबला ना, जे मोमेंटम चांगलं चालू होतं चौकच्या टीमच्या बाजूने, ते मोमेंटम तुटलं ना, त्याचा फायदा मिळाला खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला. कारण सेट होता खरं तर फलंदाज. मयूर एक अजून तुला सांगेल वाक्य चांगलं आहे अगदी. थोडं मोमेंटम तुटलं स्टार 11 चौक टीमचं, परंतु त्याच्याही अगोदर सांगेल ज्यावेळी गोलंदाजाने तो बॉल फेकला होता ना, तो बॉल सरळरित्या आला होता, परंतु तिथे पंचांनी या सिच्युएशनमुळे तो बॉल डेड घोषित केला. हे पण जाणावं लागेल कारण इथे चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय गोलंदाज सार्थकची पाहायला मिळतीये. व्यासपीठावरती सन्माननीय आदितजी पाटील साहेब उपस्थित आहेत, मोनिकाताई कांबळे मॅडम उपस्थित आहेत, विजयजी सावंत साहेब उपस्थित आहेत, रतीशजी जाधव साहेब उपस्थित आहेत. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतोय या मैत्री चषकामध्ये. आदरणीय दीपकदादा पाटील यांचं हे आयोजन आणि छत्रपती क्रीडांगण म्हणजे हे दुग्धसारखा योग आहे की प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे का, तर प्रेक्षकांची पुरेपूर काळजी या स्पर्धेमध्ये घेण्यात आली आहे. आणखी एक दांडी गोल, व्हॉट अ बॉलिंग अटॅक, जबरदस्त पाहतोय. कारण एकीकडे म्हणायला गेलं ना, कारण क्रिकेटमध्ये वेळ तुमची नसते, कारण ह्या वेळेवरती तुम्ही जेव्हा स्वार होता ना त्यावेळी यशाची शिखरे जरूर गाठली जात आहेत, परंतु यावेळी मात्र चुकी केली ती अगदी स्टार 11 चौक टीमने. बॅटिंग लाईनला दिलेला सगळ्यात मोठा हादरा आहे आणि इथे गोलंदाजाचं मी कौतुक करेन. 2 दांड्या तर गुल केल्यात, परंतु एक वाईट बॉल फेकून या संधीचं सोनं करण्याची तयारी त्याने केलेली आहे का ती पाहूयात. कारण इथे आणखी एक दांडी गुल झाली तर अगदी ही स्पर्धा इतिहास पाहायला मिळेल की अगदी 3 ट्रिपल चित करणारा हा गोलंदाज ठरेल या स्पर्धेमधला. म्हणजे अव्वल दर्जाची गोलंदाजी प्रस्थापित या मैदानावरती केली जाईल. अर्थातच आपण पाहतोय गोलंदाज सार्थक गायकवाड, जबरदस्त नावात सार्थक आहे, परंतु एकीकडे 3 बॉल मध्ये अगदी तिहेरी धाव दिल्या होत्या, म्हणजे सिंगल आणि त्याच्यानंतर वाईट फेकून नंतर यू टर्न या मॅच मध्ये जरूर घेतलाय या गोलंदाज सार्थकने आणि नावानुसार अगदी सार्थ ठरतोय आपल्या कामगिरीवरती. बॅक टू बॅक 2 ट्रिपल चित दांडी गुल केल्या, इतकी दांडी गुल केली की फर्निचर डिस्ट्रॉय केला, रिपेअर करण्याची ताकद नाही आता बॅटर मध्ये. शेवटचा बॉल आहे या इनिंग साठी, इथे काय घडेल, त्रिफलाचित होईल की अन्य प्रकारची विकेट पाहायला मिळेल की एकीकडे आपण पाहतोय की षटकार चौकाराची आतिषबाजी होईल. पाहूया काय घडतंय. सीधी बात नो बकवास, लास्ट बॉल. पंचांकडे अपील तंत्र केलंय, परंतु बॉल सटीक लेंथ लाईनने सरळ कीपरच्या हातात पाहायला मिळालाय. डॉट बॉलची संगत या ठिकाणी पाहायला मिळते. इनिंग ब्रेक पाहतोय, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 40 आकड्यावरती आणि विजयासाठी 41 धावसंख्येची गरज आहे. अर्थातच आपण जर पाहायला गेलं स्पर्धेमध्ये तर या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट टर्म क्रिकेट सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं आणि या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये षटकागणित 10ची सरासरी तुम्हाला राखावी लागते. टेनिस ग्रामीण क्रिकेटचा हंगाम सध्या तेजीत चालू आहे. चला दीपकदादा पाटील आपण या कारण पाहुणे इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. यानंतर विनर लढत आहे, याच्याकडे लक्ष असू दे कारण जो पहिला सामना जिंकलाय वरोसी टीमने पहिला सामना जिंकला. पण कुठेही जायचं नाहीये कारण यानंतर लगेच तुमची लढत आहे आणि मग आपण एक ग्रुपला सुरू करणार आहोत. आज बलाढ्य टीम दरम्यान मॅचेस आहेत. मी दीपकदादा पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं कारण पाहुण्यांचा सन्मान इथे होणं देखील गरजेचं आहे. खरं सांगायला गेला मयूर अगदी सेकंड राऊंड सुद्धा 12:30च्या आतमध्ये समाप्त झालेला आज पाहायला मिळेल कारण इतकी चांगली पर्वणी आहे. बरेचसे मान्यवर आज मॅच व्यासपीठावरती जरूर या मॅचचा आनंद घेण्यासाठी आले. दीपकदादा पाटील यांच्या समेत आपण वक्तव्य जरूर करणार आहोत. 41 धावसंख्येची गरज आहे, टार्गेट सेट केलं गेलंय. चला विनंती असेल पाहुण्यांचा सन्मान आपण इथे करतोय. आदरणीय
सन्मान्य कुमारजी बोराडे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. आदरणीय दीपकदादा पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. कुमारदादा बोराडे साहेबांचा सन्मान आपण इथे करतोय दीपकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. सन्मान्य अदितजी पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्मान्य अदितजी पाटील यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय मी दीपकदादा पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. चला फलंदाज लगेच पाठवा, विलंब करू नका. सन्मान्य अदितजी पाटील यांचा सन्मान दीपकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आम्ही मोनिकाताई कांबळे मॅडमचा देखील इथे सन्मान करतोय. या सन्मानाचा आपण स्वीकार करा. प्रिन्स 11 कलोते आयोजित मैत्री चषक 2026 आदरणीय दीपकदादा पाटील यांचं हे आयोजन आणि या आयोजनामध्ये मोनिकाताई कांबळे मॅडमचा सन्मान. कोणतीही स्पर्धा दीपकदादांची असू दे मग मोनिकाताई नक्कीच असतात व्यासपीठावरती, त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. त्यानंतर विजयजी सावंत साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मोनिकाताई कांबळे मॅडमचा सन्मान फुलपुष्प एक वृक्ष देऊन झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना घेऊन आपण या स्पर्धेमध्ये उतरलोय. पाहुण्यांचा सन्मान. मोनिकाताई कांबळे मॅडम यांचा सन्मान इथे होतोय. त्यानंतर विजयजी सावंत साहेबांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. आदरणीय दीपकजी पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. मॅच चालू ठेवा पंच. विजयजी सावंत साहेबांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. या सन्मानाचा आपण स्वीकार करा. दीपकजी पाटील यांचे शुभ हस्ते हा सन्मान. जे वृक्ष आम्हाला दिलेत ते मुन्ना पिंगळे यांच्या शॉप मधून ते आलेत आणि जर तुम्हाला देखील असे वेगवेगळे थीमचे जर तुम्हाला वृक्ष द्यायचे असतील तर नक्कीच मुन्ना पिंगळे यांची तुम्ही संपर्क करा. रतीश जाधव साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. आदरणीय दीपकजी पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. रतीश जाधव साहेबांचा सन्मान. सन्मान्य हेमंत जाधव साहेबांचा देखील आम्ही सन्मान करतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. हेमंत जाधव साहेबांचा सन्मान आपण इथे करतोय दीपकजी पाटील यांच्या शुभ हस्ते. मॅचला होते सुरुवात. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले जातात संदीपजी बोराडे. थँक्यू मयूर सर. जाऊया मॅच कडे. अर्थातच जेथे 41 धावा संख्येचं टार्गेट सेट केलं आहे जय गावदेवी कांडोली टीमसाठी. परंतु पाहूयात दर्जेदार गोलंदाजी त्याच्यानंतर आलेल्या विरोधचे मोठी मोठी फटक आहे. या सामन्याने पहिली इनिंग मात्र रंगवली आहे, परंतु आता इथे 41 धावा रोखायचे आहेत आणि एकीकडे ते करायचे आहेत. कोण करेल आणि कोण रोकेल या प्रश्नाचं उत्तर मैदानात जरूर मिळेल. रोहिदासजी ठोंबरे साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. आपण या सन्मानाचा स्वीकार करा. सुभाष प्रबलकर साहेबांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय दीपकजी पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. तलवली ब संघ तुम्हाला 10 वाजताचा आम्ही टाइम दिलाय, त्या टायमामध्ये तुम्हाला यायचंय. यस, तलवली बस संघाची कॉन्टॅक्ट करा दीपक दादा, कारण पोल क्लिअर होईल. इथे चांगला फटका गॅप शोधली आहे. क्रिकेट मधल्या मादक सौंदर्याला दिलं गेलेलं इन्व्हिटेशन बॅटरच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॉल सीमारेखा पार पॉइंटला कव्हर करत असताना स्वीप बॉल इथे मात्र येतोय. स्वीपरचा हा फटका 4 धावांसाठी. सर, आपण सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करूया की प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. 100 रुपयाची फक्त कुपन आहे. जे जे सामना बघण्यासाठी इथे आलेत क्रीडांगणावरती
फक्त 100 रुपयाची कुपन तुम्ही फाडा आणि 50 रुपयाची फक्त कुपन आहे. ती 50 रुपयाची कुपन तुम्ही फाडा, तुमचं नाव नंबर इथे टाका आणि फायनल ज्यावेळेस फायनल असेल मेगा फायनल आजच्या रात्रीमध्ये त्यावेळेस आपण एक चिठ्ठी काढू आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी या स्वरूपात दिलं जाईल. सगळ्यात महत्वाचं आहे कुपन पाडत असताना काही सूचना सुद्धा करा मयूर, कारण हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा आपल्या हृदयावरती की हजीर तो वजीर. हे फार महत्वाचं आहे, कारण तुम्हाला कुपन तुम्ही पाडताय परंतु तुम्हाला या कुपनसाठी तिथे हजेरी लावावी लागेल. नाहीतर म्हणाल घर पोचल्या ती वस्तू घरपोच होईल तर होणार नाही. आणि त्या महत्वाचं आहे की जो हाजीर असेल त्यांनी ती चिठ्ठी घेऊन यायची. आधार कार्ड चेक केलं जाईल, असं कोण कुठे असेल आणि चिठ्ठ्या इथे ठेवून जाईल तर होणार नाही. हे फार महत्वाचं आहे रोहित. जाऊया मॅच कडे. चर्चा फार रंगली जाते. दीपक दादा पाटील इथे वाईट आलाय. दीपक दादा पाटील यांचं कौशल्यच पाहायला मिळत आहे. कार्याला समाज कार्याची जी ओढ आहे ती मात्र फार महत्वपूर्ण आहे. थोड्याच वेळात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं आगमन या व्यासपीठावरती होताना तुम्हाला दिसेल. प्रचंड एक वेगळीच नातं आहे दीपकदादा पाटील आणि प्रीतमदादा म्हात्रे यांच्यामध्ये मैत्रीचं. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, ताकद कम गुस्सा ज्यादा, परंतु इथे फिल्डिंग सजली आहे. अगदी 38 सर्कल मध्ये दिली जाणारी एकेरी धाव ही षटकाराची बरोबरी करत असते आणि याच वेळी मात्र इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले 8 आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेलं तर मॅनेंटरी पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्ले आपण हँडल करतोय. तिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चेतन. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, षटकाचा शेवटचा बॉल. समोर फेकलाय बॉल, शरीराचा वेध बॉलने घेतलाय, मिस केलं गेलं. खरं म्हणायला गेलं तर फलंदाजाकडून या बॉलसाठी, कारण अगदी प्रॉपर टायमिंग जर झालं असतं तर हा फटका षटकारात कन्वर्ट व्हायला वेळ लागली नसती. परंतु इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि इथे धावा जाऊन पोहोचल्यात एका चौकाराच्या मदतीने 8 आकड्यावरती. कम ऑन डीजे. चला स्पीडअप घ्या, टीम मीटिंग नकोय प्लीज. तुमच्यासाठी टायमिंग मी सेट केलाय, अगदी तिसऱ्या षटकानंतर तुम्हाला सांगून देईल. हा नक्कीच संदीप सर, आपण बघतोय अगदी कांडोली टीमसाठी खूप सारे शुभेच्छा आहेत. आमचे आरिवली गावचे विनोदजी लखांबले साहेबांकडून खूप सारे शुभेच्छा आहेत. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. विनोदजी लकेबले साहेब फार मोठं व्यक्तिमत्व आहे, परंतु आज या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा आल्या, हे फार महत्वाचं आहे. सगळ्यात मॅच कडे यावेळी मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. मोनिका ताई जरा विचार करतायत की स्पर्धा इतकी उत्सुकतेची आहे, मानाची आहे, सन्मानाची आहे, या स्पर्धेसाठी पारितोषिक कशा प्रकारे लावू हा त्यांचा सध्या विचार चालू आहे. कारण मैदानात क्रिकेट. हॅलो काय गेलं रे मयूर, मयूर स्टॉप, सगळं बंद झालं सगळं. हॅलो हॅलो हॅलो, धन्यवाद. मोमेंटमला तोडलं तुम्ही खरं म्हणायला गेलं तर. आवाज येईल. येस येस, मोनिका ताई कांबळे यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. आवाज येईल प्रेक्षकांसाठी. लकी आहेत प्रेक्षक या स्पर्धेमध्ये खरं म्हणायला गेलं तर, खरोखर, कारण त्यांच्यासाठी पारितोषिकांची खैरातच चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय इलेक्ट्रिक स्कूटी, त्यानंतर हा अमित कांबळे साहेबांकडून आपण बघतोय लगातार 3 विकेटसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. आता बक्षिसांची खैरात चालू आहे. चांगला फटका, यावेळी मात्र दिशा दिली आहे फलंदाजाने केलेला कारनामा, परंतु इथे फिल्डरने केलेली चुकी थोडी पत्त्यावर पडले. फलंदाजाच्या दुसऱ्या धावेला कन्वर्ट केला गेलाय. अगदी रूपांतरित करत असताना या 2 धावा धावफलकावरती जरूर येतील. जिथे पाहायला गेलं तर अगदी दुसऱ्या षटकाला खेळ चालू आहे आणि इथे आता बॉल शिल्लक आहेत ते 17 आणि करायच्यात 31 धावा. आपण म्हणतो ना 17, बरेच जण मराठीत समालोचक वापरतात 17 म्हणजे खतरा, परंतु हे सांगून देईल की या 17 तारखेला अगदी भारताच्या एका क्रिकेटपट्टू रत्नाला जन्म दिला होता आणि ती 17 तारीख जन्मदिवस अनिल कुंबळे यांचा, आणि त्याला दिलेली सलामी इथे आपण पाहतोय. अगदी येतोय मोठा मल्टी सिक्सर.
हा बोर्डे सर आता सर्वात मोठं बक्षिसांची खैरात मोनिकाताई पाटील कांबळे यांच्या माध्यमातून आपण बघतोय, ज्यांनी सांगितलं आम्हाला आयवा कॅशसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. नाही याच्यानंतर आम्ही अनाउन्समेंट आता करतोय. आता दीपक दादा पाटील, खरं सांगतो तुम्ही आम्हाला समालोचकांना इन्व्हाइट केलाय, पण आता माझी इच्छा आहे मी मैदानाच्या बाहेर जावं, कारण हे आयवा जेल 1-2 टिपले तर कामच पीठ. हा तेच, उद्या एक तर रविवारचा दिवस आहे. बरोबर आहे शाहीर, तुमचं काही कौतुकच करावं लागेल. मला वाटतंय आता तुम्ही आमच्यावरती तर गाणं तयार केलंच असेल, परंतु मोनिकाताईंवरती पण काय काय गाणं रचलं असाल, यात काही शंका नाही. तुमचा नाद नाही. तयारी चालू आहे त्यांची. अगदी आपण बघतोय बर्डे सर, स्पर्धा फार मोठी आहे खऱ्या अर्थानं. मैत्री ट्रॉफी 2026 अतिशय देखणं आणि दिमागदार पर्व आहे. दीपकदादा पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर आपण बघतोय मंचावरती बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती अगदी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करू. आयवा जेल, परंतु रिले कॅच चालणार नाही याची नोंद घ्या प्रेक्षक वर्गाने. रिले कॅच चालणार नाही, एकाने सोडली ना दुसऱ्याने घेतले असं होणार नाही. हा चांगला फटका आहे, परंतु इथे डीप एक्स्ट्राच्या डोक्यावरून कव्हर करत असताना येतोय चौकार. म्हणायला गेलं तर तुमच्यासाठी आहेत, कारण डोंगरचे रहिवासी म्हणून आपली खरी म्हणायला गेलं तर ओळख आहे. परंतु आज या डोंगरच्या जगताने फार मोठं बलाढ्य विश्व गाजवलाय. म्हणतात ना की अगदी हा हे फार महत्वाचं आहे. असं होत्या विमानतळ होणं गरजेचं आहे, कारण अगदी आम्ही पाहतो ना की स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावाने हे विमानतळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु अनेक स्पर्धा आहेत त्यांच्या उत्सुकतेने होतात. इथे एका संघाचं नाव जरूर घेईल मी की ज्यांनी आत्तापर्यंत पाहायला गेलं तर जशी या विमानतळाच्या नावाची चर्चा पाहायला मिळाली आणि स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान या नावाचा एक संघ मात्र तयार झाला. अर्थातच कर्जत तालुक्यातील उमरोली टीम ज्यांनी मात्र स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान नावाने सातत्यपूर्ण गेले 2 ते 3 वर्ष हा संघ या नावाने खेळताना दिसून येतो. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय, हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु सेफ झोन मध्ये बॉल लँड होत असताना इथे मात्र दुसऱ्या धावेला कन्वर्ट केलं गेलं. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 22 या आकड्यावरती. रोहित पवार स्कोररच्या भूमिकेत आमच्या समवेत जरूर आहेत, परंतु ते अचूक आकडेवारीचं एक ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि ते मात्र या मैदानात ते प्रसारित करताना जरूर दिसत आहेत. अगदी आपण पाहायला गेलं तर येणारे 14 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. चांगला फटका, व्हॉट बॅटिंग लाईन, परंतु इथे मात्र फसलाय का फटका? फसला होता, परंतु इथे खऱ्या अर्थाने फसलाय तो फिल्डर. कारण मित्रा झेल कोणाचा सोडला हे फार महत्वाचं आहे. कारण असं म्हटलं जातं ना की मराठीत एक म्हण आहे, वाघाच्या तोंडाला एकदा रक्त लागलं ना की वाघ ते विसरत नाही की ते कोणत्या मानवाचं आहे की कोणत्या प्राण्याचं आहे. यावेळी पाहतोय आपण 5 बॉलचा तरार संपलाय आणि इथे 2 धावा आल्यात. डॉट आला होता का एक? ओके, होईल, काळजी करू नका, आहेत स्कोरर. चालायचंच, या सगळ्या गोष्टी होतात. हॅलो, चुकतो तो मानव आणि नाही चुकत तो देव. पाणी स्वयंसेवकाने पाण्याची व्यवस्था करायच्या मैदानामध्ये. 4 मॅचेस तुम्हाला असंच होणार आहे आज, 4 ते 5 मॅचेस. कारण आता तर ही पाहुण्यांची सुरुवात झाली आहे, आता रेलचल चालू होईल. इथे 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. 41 धावसंख्येचं टार्गेट आहे. येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती मात्र आता 17 धावसंख्येची. चला स्पीडअप करा, 12 बॉल 17 ची गरज आहे.
माझ्या आवाजात प्रॉब्लेम आहे की काय मला कळत नाही आता. मैदानातून असा आवाज येणं फार चुकीचं वाटतं मग. कारण कसं असतं आम्ही सातत्यपूर्ण अगदी षटकानंतर धावसंख्येचं एक वर्णन करत असतो आणि मी नेहमी वाक्य वापरतो क्रिकेटमध्ये, कॅल्क्युलेट गेम. तुमच्या डोक्यात हा असणं गरजेचं आहे. मैदानावरती तुम्हाला जर कॅल्क्युलेट गेम घेऊन केलायचं आहे तर तुम्ही अगदी यश संपादन करता. परंतु यावेळी मात्र थोडीशी चुकी होतीये. असो, परंतु 12 बॉल आणि 17ची गरज आहे. काय घडेल मैदानात ती पाहूयात. जय गावदेवी कांडोली की त्याच्या विरोधात स्टार 11 चौक दिग्गज दोनही संघ सध्या पाहायला मिळत आहेत. चला वरोसे टीम आपण तयारीत राहा, कारण यानंतर विनर वर्सेस विनर 3 षटकांचा मला वाटतं तो सामना असेल. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आजच्या रजनीमधली. दीपकदादा पाटील सध्या फार पाहुण्यांच्या आगमनापर्यंत मात्र वर्णी लावताना दिसून येत आहेत. चांगला फटका यावेळी पॉइंटला कव्हर करतोय, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते अद्यापर्यंत 25 आकड्यावरती. 25 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस. रोहित पवार मला माहिती देत आहेत की सर आतापर्यंत जर तुम्ही पाहायला गेला तर एकही विकेट मैदानावरती आली नाहीये ती जय गावदेवी कांडोली टीमची. पुन्हा एकदा फटका सजलाय. यावेळी आपण पाहतोय सिंगल तर आली आहे, डबल साठी प्रयत्न. वेट अँड वॉच थांबवलाय. अगदी स्ट्रायकर वरती पोहोचलेला बॅटर त्याने थांबवलाय. सध्या सार्थक आणि नितीन काय गोलंदाजी झाली आहे सार्थक गायकवाडची, परंतु त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी बॅटिंग करत असताना 5 बॉलचा त्याने अद्यापर्यंत सामना केलाय आणि 6 धावा संघासाठी कमवल्यात. एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहिलाय. वाट बॅटिंग, बॉल थांबणार नाहीये. बॉल सरळरित्या फिल्डरच्या हातात. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेमध्ये खेळलेला हा फटका होता, कारण इतकं ते फार महत्वाचं आहे. एलिव्हेशन नव्हतं या फटक्यामध्ये. लांबी कमी ना उंची जास्त, आणि इथे झेल टिपलाय तो ऋतुराजने. चांगली फिल्डिंग सध्या मी तर म्हणेल, व्हेरी वेल कॅच. आणि इथे मात्र महत्वाचा दुवा परतीचा प्रवास करेल. कनका दादा, या फिल्डरने याची पकडली मॅच. या फिल्डरने बघा झल्ली कॅच. रंगात आली बघा ही मॅच. फिल्डर हे त्या मॅच आहे. आदरणीय काशीनाथ दादा शिंगवा आणि आदरणीय गणपत दादा शिंगवा यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनस्वी स्वागत. चांगला फटका, आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. मी मगाशीच म्हटलं होतं की वाऱ्याच्या विरुद्ध दिशेत झेल आहेत. प्रयत्न केला गेला, परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. बॉल आउट ती पाठ चुकी झाली यावेळी फिल्डरच्या माध्यमातून. पहिला दणका तर दिला होता, दुसऱ्या दणक्याच्या तयारीत यावेळी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत होता, तो म्हणजे साहिल. अगदी समुद्राचं हे दुसरं नाव, परंतु या साहिलाला रोकायचं होतं आणि इथे आलाय षटकार. तुम्ही तो लटकारे नाका खेळाडू समजू त्याला. तुम्ही तू लटकारे आज मारलाय बॅटमननी उत्तुंग षटकार. बघा, धन्यवाद. क्या बात आहे शाहीर. शेवटच्या क्षणी फुलाले पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्याच्यावरती चढवलाय प्रहार. बॉल जाईल आउट ऑफ द पार्ट. बिग 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 ब्लास्ट, सिक्सर. मी दादा खरोखर म्हटलं होतं ते पाहते नाका खेळाडू समजू त्याला. तुम्ही तो लटकारे नाका खेळाडू समजू त्याला. तुम्ही तो लटकारे
दुसरा षटकार लागोपाठ मारलाय रे दुसरा षटकार. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. थांबू शकतो ना आपण. काय आमची लिंक जाते ना तिथं. थांबवतो का च्या उंबरठ्यावरती बॅटर 38 धावा धावफलकावरती आहे संदीप पवार. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. सिंगल जरूर आले. सिंगलच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकांच्या अंती 39. विजयासाठी केवळ यावेळी आता 2 धावसंख्येची गरज आहे. हा तानाजी मालकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. विनोदजी पराड साहेबांचं सुद्धा शुभागमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. अगदी विनू लखांबलेनं आम्हाला माहिती दिली आहे की लगातार 3 षटकारासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे कांडोली टीमसाठी. पण त्यांना आता हे षटकार मारावे लागतील. विनू लखांबले यांच्या ATM मधून जर तुम्हाला पैसे कमी करायचे असतील तर मात्र हा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. हॅरी तुम्हाला एक जरूर सांगेल, हे पारितोषिक तर बॅटर आणि फिल्डर किंवा खेळाडूसाठी येतच राहणार आहे, परंतु मोनिकाताई कांबळे यांचं जे पारितोषिक लागलंय त्याच्यावरती प्रेक्षक वर्ग लक्ष देत नाही. कारण हे आगलं वेगळं पारितोषिक आहे. अरे इतके षटकार बॅटरने टोकले, त्याच्यात एकतरी झेल आयवा टिपायचा होता. प्रेक्षक वर्ग मी म्हटलं मगाशी सुद्धा की आता दीपकदादा पाटील आम्हाला ग्राउंडच्या खालीच सोडा, आम्ही तिथे जातो ना झेल पकडतो. नाही नाही नका, एक हातात पकडू नका. एक हातासाठी आता वेगळं पारितोषिक लागेल. थांबा जरा, आत्ताच तर कुठं रात्र चालू झाले क्रिकेटची, एक तर अंतिम रात्र आहे. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायच्या आहेत 2 धावा. काय घडेल मैदानावरती? वरोसे टीमचे कॅप्टन चला उपलब्ध व्हा आपण, विनंती आपणास. तेजस गोलंदाजी मार्क वरती आहे. या 2 धावा रोकायच्या आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये, शक्य करण्याची ताकद तुमच्यात पाहिजे. ते म्हटलं जातं ना, स्वामींचं एक वाक्य आहे, अशक्यही शक्य करतील. परंतु या ठिकाणी वाईट बॉल, वाईट म्हणजे आता इथे संघाचं वाईट झालंय. स्कोर लेवल गोलंदाजाचं वाईट मी म्हणणारच नाही, कारण तुम्ही मैदानात ऍक्टिव्ह असाल, तुम्ही चुकी केली तर संघ डिऍक्टिव्ह परिस्थितीत जातो. इथे फटका सजलाय, या येथील 4 धावा. विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. वेल प्लेड जय गावदेवी कांडोली टीम. फार चांगला संघर्ष पाहायला मिळाला आणि त्याच्यातच 1 साइडेड बॅटिंग फिरोजची आपण पाहिली. स्टार 11 चौ विनंती असेल, आपले 12वे प्रतिनिधी आता आहेत आणि त्यांच्यासाठी मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज लागलं होतं, ते त्यांच्यापर्यंत सपोर्ट केलंय. फिरोज आपण ते त्यांच्याकडूनच कलेक्ट करा. वरोसे टीमचे कॅप्टन आणि त्या समेत जय गावदेवी कांडोली टीम. चला कॅप्टन या आपण त्वरित. थांबवतो जरा शाहीर, तुम्हाला थांबावं लागेल. आपण पहिला मॅचचा टॉस करूयात. हा, मॅन ऑफ द मॅच माझ्यापर्यंत रोहित पवार पोहोचवतील. सार्थक गायकवाड नो डाऊट, कारण ज्या सार्थक गायकवाडने शेवटच्या क्षणी या मॅचला युटर्न दिला आणि अगदी तुल्यबल गोलंदाजी मैदानात त्याने केले. जवळजवळ 4च धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट. आणि बॅटिंग करत असताना मात्र त्याने 8 बॉल 19ची पारी साकारल्या. सार्थक गायकवाड या आपण. चला टॉसही होईल आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब. चला मी विनंती करेल आमच्या प्रमुख अतिथी मोनिकाताई कांबळे यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान केला जाईल आणि लगेच टॉस होईल. प्रियांक चला या आपण.